बघितलं ना मित्रांनो, तुम्ही हे बघून ओळखला असेल की अस्सल गावरान मेवा कशाला म्हणतात. तर आज आम्ही आमच्या गावाकडे आलो होतो आणि आपल्याकडं आता ज्वारी लावलेली आहे, तूर आहे, परत हरभरा आहे, गहू आहे. तसंच आपण हे बोरीचं झाड पण लावलं होतं. म्हणजे मनानेच उगलं होतं. भरपूर झाडं होते, त्यातले काही बिया पडून पडून हे झाड उगलेलं. आणि वडिलांना माहित होतं की हे गोड बोरीचं झाड आहे. त्यावेळेस जेव्हा श्री लहान होता तेव्हा ते म्हणले हे झाड आपल्याला पाडायचं नाही, असंच ठेवायचं. भले आता बघा तुम्ही जवळजवळ आहे ना अर्धा गुंठा वावर हे म्हणजे असं पडीक पाडल्यासारखं केलंय, पण तरीही ठेवलं का तर पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं खायला भेटन गोड. कारण आता आपण पाहतो ते ऍपल बोर आलेले आहेत, त्याला आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आलेल्या फळांसारखी चव नसते, फवारणी औषधं असतात. हे असं निसर्गाच्या सानिध्यात पावसाच्या पाण्यावर ह्याच्या वाढलेलं बोर असतं आणि ते चवीलाही खूप छान असतं. आणि ते भेटणं म्हणजे नाही का आपल्याला एक काहीतरी चांगलं खायला भेटलं याचा आनंद सुद्धा राहतो. आता काहींना नाही भेटलं ते तुम्हाला दाखवतो बघा. यांना नाही ना कवा भेटलेलं, हापापल्यावानी बोरावर पडल्यात बघा तुम्ही. हे बघा एवढी पिशी गोळा केली, ही याचं काय बोरकुट बनवायचंय का? लागते तेवढंच खावा ना माणसाने. पण चला नाही भेटलं म्हणून आपण देऊ. तुम्ही कमेंट करून सांगा एवढी बोर द्यायची का नाही द्यायची. अजून बघा अजून गोळा करतात. काय त्या बोराच्या झाड सुद्धा म्हणून काय कोण राखीच आणून बसावलाय झाडावर माझ्या. आहे का नाही श्री, खरंय का नाही? तर तुमच्याकडे सुद्धा अशी रानातली मजा आहे का तर नक्कीच कळवा आपल्याला.